थोडं हलव. इथून जायला आम्हाला अजून अर्धा तास तरी लागणार आहे. रोड मध्ये मध्ये खराब आहे, बाकी तसं चांगलं आहे रोड. मध्ये मध्ये इथं वरती येऊन बघतोय तर हा रोलर आलेला आहे इथं. कधी आला असेल, कसा आला असेल काय माहिती. बंद पडलाय, गंज लागलाय त्याला. इथून वरचं गुड मॉर्निंग. आज जरा निघायला लेट झालं आम्हाला, मीच लेट उठलो ॲक्च्युली. मी आणि सूरज चाललो आहे आज एका ठिकाणी रायगडमध्ये. एक आम्हाला प्लेस सापडले, जरा म्हटलं बघून येऊ काय. आम्हाला निघायचं होतं 5 वाजता, पण मी अलार्म लावलं होतं, पण ते अलार्म वाजलं नाही की मी लक्ष नाही दिलं, मलाच नाही माहिती. त्याच्यामुळं निघतो आता. बघा 7:30 झाले, तर सूरजला पिकअप करायला चाललो आहे मी. आपण आता कुठे आहे रे? आपण आता पाबे घाटमध्ये थांबले आता सध्या. थोडं निघायला लेट झालं तर थोडंसं ऊन पण आलं बऱ्यापैकी. घाटातला रोड थोडा खराबच आहे, पुढचा तरी चांगला दिसतोय. बघू आता. इथून आम्हाला जवळजवळ अजून 1 तासभर तक लागेल. इथून असा व्ह्यू आहे. हा तोरणा आहे आणि हा राजगड आहे. फायनली एक नाश्ता स्पॉटला थांबलो. एक हा जो रोड आहे आता शेड चाललेला, हा तोरणाला जातो आणि हा समोरचा रोड राजगडला जातो. तर या पॉईंटला तुम्हाला एक हॉटेल मिळून जाईल, चांगलं आहे. ठीक आहे, बघू आता किती वेळ लागतो जायला. आम्हाला एक मस्त डॅम दिसला आता जाताना, थांबलोय. एक दोन व्हिडिओ काढून निघू म्हणले. तर हा गुंजवणी म्हणून डॅम आहे इथं जातानाच आहे. मस्त रोडच्या साईडला व्ह्यू केला. इथून जायला आम्हाला अजून अर्धा तास तरी लागणार आहे. रोड मध्ये मध्ये खराब आहे, बाकी तसं चांगलं आहे रोड. मध्ये मध्ये असे पॅचेस खराब आहेत थोडेसे. झालं का रे? आडवा येतं. आम्ही आता जस्ट पोचलोय. रस्ता एकदम असं होता बघा, जवळजवळ एक 10 किलोमीटर जास्त असंच होता. इथं वरती येऊन बघतोय तर हा रोलर आलेला आहे इथं. कधी आला असेल, कसा आला असेल काय माहिती. बंद पडलाय, गंज लागलाय त्याला. इथून वरचं त्याचं रोड आम्हाला पण कन्फर्म नाही आहे. चाललोय गाडीला. अशा रस्त्यातून गाडी काढली आम्ही. गाडी आता सध्या खाली तिकडे लावली. इथून पुढं गाडी जाणार नाही. गेली असती पण म्हणलं नको आता. इथून किती वेळ लागणार आम्हाला नाही माहिती. या साईडला येणं असेल तर, रायलिंग प्लॅटोवर येणं असेल तर 2 व्हीलरच घेऊन या, कार किंवा काय घेऊन या. तसं रोड नाही इथं चांगलं. आणि मग लिंगाणापाशी म्हणजे नेमकंच लिंगाणाच्या त्या मध्ये मधल्या पॉइंटला जर एका साईडला असे दोघे लावले. फायनली आम्ही पोचलो आता रायलिंग प्लॅटोवर. आता काय प्रॉब्लेम झाला की आम्ही थोडं लेट झालं आम्हाला, त्याच्यामुळे आता ऊन भरपूर आले. तर सकाळचा व्ह्यू एकदम परफेक्ट वाटतं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम परत येऊ आम्ही. पण एकदम मस्त व्ह्यू आहे, तुम्ही एन्जॉय करा थोडं. जास्तच ऊन आहे. आता निघालो आहे आम्ही तिकडून. थोडेफार फोटो वगैरे काढले, पण आता ऊन जास्त डोक्यावर आले. इथं खरं सकाळी यायचा टाईम आहे, पण आम्ही
काहीतरी 10 वाजता 10:30 वाजता आलो इथे. बरंच ऊन आहे तसं, कोणच नाही आणत तिथं. जे बाकीचे 2-3 ग्रुप होता फक्त, बस तेवढंच. ते लोक पण लेट आले होते. आमचा प्लॅन चालला आहे आता मडेघाटचा. बघू आता. अजून एकदा सिंगापूर म्हणून एक वॉटरफॉल आहे शेजारच्या गावात, सिंगापूर नावाचं गाव आहे. तिथं बघू करून थोडंफार गेलो ट्राय तर जाईल, डिपेंड्स. पण आम्ही ज्या गावात आता आलो आहे तिथे काही दुकान नाही आहे किंवा घर नाही आहे. आणि आमच्या गाड्या जवळजवळ 2 किलोमीटर लांब पार्क आहे. पाण्याची बॉटल पण संपली आमची. चाललोय आता, बघू किती वेळ लागतो जायला. रोड खराब आहे पूर्ण, मध्ये मध्ये चांगले पण मध्येच खराब आहे. गाडी त्यामुळे खालीच लावली आम्ही. लोक म्हणतील सूरज हेल्मेट घालून का चालले. आलोय जवळजवळ, गाडीजवळ आलोय आम्ही आता. पण आमची इतकी वाट लागली, आमच्याकडं पाणी संपलं आहे आमच्या बॉटलमधलं. आणि ऊन एवढं आहे तर हातात हेल्मेट धरण्यापेक्षा डोक्यात घालू असा विचार केला ना आम्ही दोघं हेल्मेट घालून चाललो. आता आमच्या दोघांशिवाय इथं कोणीच नाही आहे. या गावात एक पण घर नाही किंवा काहीच नाही आहे. आता आम्ही मडेघाटचा प्लॅन करतोय, पण त्याआधी आम्हाला थोडंसं काहीतरी जेवायचं आहे आता दुपारचं मस्त. आणि त्याच्या आधी आम्ही पाण्याची बाटली घेणार आहे कुठेतरी जाऊन, मस्त एकदम पाणी पितो जरा शांतीत. आणि मग पुढं जायचं आम्हाला. बघू आता पुढं अजून किती वेळ लागतोय पोचायला. खूप भयंकर ऊन आहे वरती. आमची गाडी तिथे आहे, एवढंच डिस्टन्स बाकी. चालायचं एवढं कंटाळा आला, एवढंच डिस्टन्स. सूरज मागेच आहे अजून. मडेघाट रोडला आहे आम्ही, इकडून मडेघाटचा रोड आहे हा वाला. कॉर्नरला थांबलं जरा पाणी प्यायला. जास्त प्यायला ठीक आहे. साधी बॉटल घेऊ. हौशी अजून घ्या ना साधी. मिक्सच करणार आहे. हे पाणी पिल्यावर एकदम मस्त वाटतं. रोडवर आहे आणि वरून तिथंच स्पॉट लगेच 500 मीटरवरचा. पाणी मस्त आहे, पण आपल्याला काय माहित नाही कसं आहे. मगर वगैरे असले घाण. तर आम्ही आलोय सिंहगड पायथ्याजवळ. एवढी गाडी चालवली. सूरजला गाडी येत नाही ॲक्च्युली, मला चालवायला लागते. इतकं वैतागलोय ना मी. आणि चहा घ्यायला थांबलोय सिंहगड पायथ्याजवळ. त्याच्यानंतर आमचं जगदमला जायचं प्लॅन आहे. बघू आता किती वेळ लागतो. पोचलोय खडकवासल्याजवळ. सूरजकडे दिली गाडी चालवायला, जरा वैतागलोय मी आता गाडी चालू. आमचा प्लॅन होता जगदमला जायचा, पण आता इथून जगदम थोडं लांब आहे परत. तर आता बघू एक ठिकाणी PK बिर्याणी म्हणून आहे, तिकडे जायचा प्लॅन आहे. बघू आता किती वेळ लागतो तिकडे, कारण ट्रॅफिक पण लागणार संडे. आम्ही आता आलो PK बिर्याणी हाऊसला. आम्ही आलो होतो जवळजवळ 6 वाजता. उघडलं नव्हतं, आता ओपन झालं. 6:30 वाजता चालू होतं. भूक तर भरपूर लागलेली. जगदमचा काही प्लॅन झाला नाही तर ते हा प्लॅन झाला जायला. आपल्याला सगळे लोक वाट बघतात, बरेच लोक आले तिथे. ठीक आहे, आता जायचं आणि
सूरज पण वैतागला इथे. ऑर्डर तर दिली आम्ही, पण यायला अजून 15 मिनटं सांगितलं होतं. सगळेच लोक बसले, कारण आम्ही एक्झॅक्ट 6:30 वाजता आलो, पण 7:30 लोक सगळे लोक वेट करतात. आमचे पण ऑर्डर येईल म्हटलं की 15-20 मिनटं तरी लागतात. बघू आता किती वेळ लागतं. आणि आता मस्त गेलो सातपुढे. सूरज मस्त पाणी मारायला चालू झालं. बिर्याणी वगैरे तर आलं, बिर्याणी यायची बाकी. बिर्याणी आली की मस्त ताव मारून घरी जाऊन झोपणार. उद्या मंडे लॉगिंग करायची. मस्त ताव मारता आहे ना, चालू आहे जेवण. असा काही सीन आहे सध्या. सूरज बिझी आहे जेवणात. एवढं झालं की आता घरी जाऊन झोपणार.